हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सोमवारला आलेली आहे पिठोरी अमावस्या। या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या दोन वस्तू किंवा पदार्थ आपल्या घरामध्ये खायचे नाही, त्याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, 2 सप्टेंबरला आलेली आहे श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या। तर शेवटचा श्रावण सोमवार आणि ही पिठोरी अमावस्या योगायोगाने एकत्र आलेली आहे आणि याच अमावस्येला सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं। तसेच आपण जर या अमावस्येच्या दिवशी काही सेवा व उपाय केले तर त्याची आपल्याला 100% फलप्राप्ती ही मिळतेच मिळते। अमावस्येच्या दिवशी मनोभावे माता लक्ष्मीची सेवा पूजा करावी, यामुळे कायम माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये कायम बरकत, सुख, समाधान, आनंदी वातावरण राहतं। पण जर या दिवशी आपल्याकडनं जर काही अशा कळत न कळत चुका झाल्या तर याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी काही पदार्थ आपण घरामध्ये खायचे नाही। भलाही हे कुणी जर का आपल्याला दिला आणि म्हटलं किंवा आग्रह केला, हे घे खा, याची चव बघ, तर त्या वस्तू किंवा पदार्थ अजिबात आपण बाहेरचे घ्यायचे नाही आणि खायचे नाही। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही अशा वस्तू चुकूनही खरेदी करून आणायच्या नाही। तर कोणते पदार्थ खायचे नाही किंवा नेमकी कोणती वस्तू आपण आणायची नाही याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर पदार्थ न खाण्याचं कारण म्हणजे वर्षातील काही तिथी ह्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात असतात। तसेच काही दिवस हे अतिशय तंत्रमंत्रासाठी अतिशय प्रभावशाली असतात। त्याचबरोबर सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी देखील हे दिवस अतिशय फलदायी असतात। यामुळेच आपण या दिवशी काय करायचं आहे आणि जर आपल्याला आपल्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काही वाईट भावना असेल किंवा आपले काही शत्रू असेल, तसेच आपल्यावरती विनाकारण कोणी जळणारी व्यक्ती असेल, तर अशा व्यक्तीने काही खायच्या वस्तू दिल्या तर त्या चुकून देखील आपल्याला खायच्या नाहीत। आता बऱ्याच वेळा असंही होतं की अगदी गोड बोलणारी व्यक्ती देखील कधी कधी आपल्यावरती जळत असते किंवा आपल्या जवळची लोक आपल्याला त्रास व्हावा यासाठी येतात, कारण त्यांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही। तर यामुळे आपण या दिवशी कोणी काहीही दिलं तरी खायचं नाही। तर आपण या दिवशी पहिली वस्तू म्हणजे जी आहे तो आहे पेढा, मिठाई, पांढरी खीर, दही किंवा भात। जर हे असे पदार्थ चुकून आपल्याला कुणी दिले तर आपण ते चुकूनही कोणाच्या घरचे ग्रहण करायचे नाही। पण जर कोणी आपल्याला प्रसादाच्या स्वरूपामध्ये ही मिठाई देत असेल तर तुळशी घरी जर दिला समजा हा प्रसाद तुम्हाला, तर आपण तो तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीजवळ ठेवून द्यायचा आहे। या दिवशी कोणी जर तुम्हाला लवंग खायला दिली तर ती अजिबात चुकूनही खायची नाही। समोरची वस्तू म्हणजे खाण्याचं पान, जो आपण खाऊचं पान असतं, विडा असतो, ते पान देखील आपल्याला खायचं नाही। आपण या सर्व वस्तू घरामध्ये खाऊ शकता, फक्त बाहेरच्या व्यक्तीकडनं घेऊन आपल्याला त्या खायच्या नाही। तसेच या दिवशी काही भाज्या आपल्या घरामध्ये दिवशी बनवून खायच्या नाही। तर मुळ्याची भाजी, गोबीची भाजी, तसेच वांगी, बीट, भोपळा आणि कांदा, लसण या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करावं, कारण कांदा, लसण हे तामसिक आहार मानला जातो। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरामध्ये दही कोणीही ग्रहण करायचं नाही, कारण आपण या दिवशी असे काही पदार्थ, भाज्या खाल्ल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे या भाज्या खाणे आवर्जून टाळावं। तसेच अमावस्येच्या दिवशी आपण काही वस्तू घरामध्ये आणायच्या नाहीत। तर त्या नेमक्या कोणत्या वस्तू आहे ती आपण आता बघूया।
पहिली वस्तू म्हणजे मीठ आणायचं नाही, कारण मीठ हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण मिठाशिवाय जेवण हे रुचकर होत नाही. मीठ नसेल तर सर्व पदार्थ बेचव अळणी लागतात असं देखील म्हटलं जातं. आपल्या घरातील मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि घरातील मीठ हे कधीच संपून द्यायचं नसतं. घरामध्ये अगदी थोडं खाली गेलं की आपल्याला मिठाचं एक पॅकेट पुडा आणून ठेवायचा असतो आणि मीठ हे नेहमी शुक्रवारीच आणावं. दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला खायचं तेल किंवा डोक्याला लावायचं तेल देखील आपण अमावास्येच्या दिवशी चुकूनही आणायचं नसतं. तिसरी वस्तू म्हणजे झाडू. अमावास्येच्या दिवशी चुकूनही खरेदी करून आणायचा नाही. तसेच या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म नक्की करावा किंवा वस्त्रदान करू शकता. पण आपल्याला आपण वापरलेले कपडे अजिबात द्यायचे नाही. नवीनच कपडे आपण परिस्थितीनुसार तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्हाला नवीन कपडे दान करायचे आहे. यामुळे आपल्या या वस्तू घरामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तू आणायच्या नाही. मीठ खरेदी करताना नेहमी ते आपण शुक्रवारी घरामध्ये आणावं, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कायम भरभराटी होते आणि मीठ हे लक्ष्मीचं एक स्वरूप आहे. वास्तुशास्त्रामध्ये देखील मिठाला अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला जर काही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर मिठाचे अतिशय प्रभावशाली उपाय आहे ते नक्की करून बघा. त्याचा तुम्हाला अगदी काहीच दिवसामध्ये रिझल्ट दिसेल. मीठ हे नकारात्मकतेला दूर ठेवत असतं. काही अतिशय अनुभवसिद्ध मिठाच्या उपायांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो बघू शकता किंवा मला कमेंट करून नक्की सांगा. त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओमध्ये देईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि जर देवस्थानी तुम्हाला हा पेड्यांचा मिठाईचा प्रसाद दिला तर तो आपण खायचा आहे. कारण देवाच्या ठिकाणी कोणाचे तंत्र मंत्र विद्या चालत नाही. पण जर हे पदार्थ जर का कोणी घरी स्वतःहून देत असेल तर कोणताही पांढरा पदार्थ बाहेरच्या व्यक्तीकडनं आपण घ्यायचा नाही आणि तो खायचा नाही. कारण पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या वस्तूवरती काही क्रिया बाधा ह्या लवकर होत असतात किंवा नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक गोष्टी लवकर त्याचा प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे हे आवर्जून टाळावं. या वस्तू कोणत्याही अमावास्येला खायच्या नाही. आता याच अमावास्येला नाही तर इतर अमावास्येलाही कधीच कुणाच्या घरचं म्हणजे परांना आपण ग्रहण करायचं नाही. अमावस्या आणि पौर्णिमा. त्यानंतर वस्तू म्हणजे लवंग.